तेरा मग इकडे बघा. क्वेश्चन नंबर 54 काय आहे बघा सगळ्यांनी. दर साल दर शेकडा सरळ व्याजाने 1200 रुपयाची रक्कम किती वर्षांनी काय 1800 बनते. म्हणजे काय हे आपल्याला काय किती वर्षांनी विचारले, आपल्याला वर्ष फाइंड आउट करायचंय, कालावधी आपल्याला फाइंड आउट करायचंय. ओके. आता हे एकूण रक्कम किती बनेल. तर रक्कम किती बनेल म्हणजे आपण तुम्हाला शिकवते वेळेस मी सांगितलं, व्याज प्लस तुमचा मुद्दल, स्वतःचे पैसे प्लस तुमचा व्याज. जो बघा, मुद्दल प्लस तुमचा व्याज बरोबर काय असतं, एकूण रक्कम, त्याला आपण रक्कम म्हणतो. ते 1800 रुपये किती वर्षांनी होतात विचारतात, एकूण टोटल रक्कम. तर हा दिलंय तर व्याज, हे काय सॉरी, हा दिलंय तुमची रक्कम. रक्कम म्हणजे रक्कम म्हणलं की लक्षात ठेवा तुमचा मुद्दल असणार आहे. मुद्दल, रक्कम म्हणलं की मुद्दल लक्षात ठेवा तुम्हाला. आणि एकूण आपल्याला आलं सॉरी मुद्दल दिले. हे बघ, 1200ची रक्कम, 1200ची किती वर्षाने 1800 बनेल. म्हणजे या 1200 रुपये म्हणजे हे काय झाले, रक्कम आहे. याच्यावर जो व्याज लागेल, याच्यावर जो व्याज लागून जो पैसा मिळतो आपल्याला, जो व्याज लागून जो पैसा मिळतो, म्हणजे 1800 जी आहे ती आपली रास असणार आहे. हे काय असणार आहे, आपली रास. हे आपली काय असणार आहे, रास. याला म्हणतो अमाऊंट, याला म्हणतो प्रिन्सिपल, इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल म्हणतो. अँड हे रेट ऑफ इंटरेस्ट, पर्सेंटेज मध्ये म्हणजे तो तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे तो दर असतो आपला. ओके, दर. ओके, दर असतो. सो बघा, आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती, आणि आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलं. सो फाइंड आउट आपल्याला काय करायचं, टाइम, आपल्याला टाइम फाइंड आउट करायला लावले, वर्ष. मग बघा, आपल्याला एस आय बरोबर म्हणजे सिंपल इंटरेस्ट बरोबर म्हणजे सरळ व्याज बरोबर P/R/T/100. बघा, आता यालाच आपण मराठीमध्ये, याला आपण म्हणतो याला म्हणतो मोदक. आपण काय म्हणतो, मोदक. लक्षात ठेवा, मोदक, गणपतीचं मोदक. मोदक आहे पण मोदक लक्षात ठेवायचं, म्हणजे लक्षात राहून जाईल आपल्या. ओके. हे व्याज, व्याज बरोबर. व्याज बरोबर मोदक, मोदक गणपतीचा आपल्याला माहिती पाहिजे. ओके, मोदक गणपती. ओके. चला, आता बघा काय करायचं. आता आपल्याला माहिती आहे काय, माहिती आहे, द माहिती आहे, काढायचंय, व्याज माहिती आहे का नाही. मग आता व्याज काढण्यासाठी आपल्याला, आता व्याज राज बरोबर सूत्र आहे, अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल प्लस पी प्लस काय असणार आहे आपल्याला, एस आहे. तर बघा, राज बरोबर काय असणार आहे, मुद्दल अधिक काय असतं, व्याज. बरोबर, अधिक काय, व्याज. बरोबर, अधिक काय, व्याज. आता इथे काय करणार तुम्ही, आता इथे तुम्हाला काय आहे, इथं तुम्हाला दिलेलं आहे, इथं काय मुद्दल दिले, इथं काय दिले तुम्हाला, रास. दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत, व्याज काढू शकता. बघा, इथं तुमच्याकडे रास आहे, तुमच्याकडे मुद्दल आहे, दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत. रास किती आहे म्हणजे 1800 रुपये, त्याला आपण अमाऊंट म्हणतो 1800. मुद्दल किती आहे तुमची 1200 रुपये. व्याज काढता येईल, येतो. मग आता काय होईल, हे जे 1200 आहे हे इजिकल टू आहे, तिकडे गेल्यावर काय होतो, मायनस मध्ये जातो. एवढं माहिती आहे पार्थ, बोल बरं, हे मायनस मध्ये गेलेलं कळालं कसं गेलं. बरोबर, व्याज. बरोबर. मग आता याची वजाबाकी कर, किती येत रे पार्थ, सांग बरं वजाबाकी. 1800 मधून 1200 गेले, किती उरतात, बोल रे. 600 उरतात की रे. चल, हे झालं व्याज, आपल्याला मिळाला व्याज. मग आता आपल्याला द काढण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, क काढण्यासाठी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. मग आपल्याकडे व्याज आहे, आपल्याकडे व्याज आहे, आपल्याकडं आहे, आपल्याकडं दर आहे, मुद्दल आहे, व्याज पण मिळाला, व्याज पण काढला, झाला, आपण कालावधी काढू शकतो. बघा, लक्षात घ्या, आता कालावधी काढायचं किती सोपं आहे. तर इथे मी खाली काढतो. बरोबर. आता हेच सूत्र वापरून आपल्याला काढायचंय. ओके. चला, सूत्र काय आपलं, व्याज बरोबर व्याज इथं आहे, तर व्याजच्या जागी व्याज येतो 600, मग 600 लिहितो इथं. बरोबरला बरोबरचं चिन्ह. म म्हणजे मुद्दल. मुद्दल किती आहे म्हणजे, मुद्दल आहे म्हणजे 1200 रुपये, गुणिले दर किती आहे माझा 5%. क काढायचा आहे, क ला तसंच ठेवतो, भागिले 100. बघा,
आता मला क काढायचा आहे, तर क निघून जातो माझा एकदम सिंपल सिंपल सोप्या पद्धतीत क निघून जाईल. बघा, आता हा काय होईल, 100 आहे इकडे 600 कडे जाईल. 100 गुणिले, सॉरी 600 गुणिले, हे 100 आहे भागाकारात आहे, इजिकल टूच्या इकडे गेल्यानंतर गुणाकारात जाईल म्हणजे 100 आलं. ओके. त्याच्यानंतर आता इजिकल टू काय होईल, 1200 गुणिले 5 गुणिले क. बरोबर. आता हे दोघं पण गुणाकारात आहे, हे दोघं पण भागाकारात आपण घेऊया. 600 गुणिले 100 भागिले, ते गुणाकारात आहे म्हणून इकडं आल्यानंतर काय झालं, भागाकारात जाणार. हे झाले 1200 गुणिले 5 बरोबर क. ओके. त्याच्यानंतर हे दोन शून्य घटले आणि हे दोन शून्य घटले, आता एकच उरलाय. मग सिंपल, 12 1 12 आणि 12 पंचे 60 आणि हा झिरो आहे तो इथं झिरो लागेल. हो, बरं का. आणि इथं एक राहिलाय, ठीक आहे. मग 50 50 राहणार गुणाकार केला तर. चल आपण काय करू, इथं 5 उरलेले आहेत बरोबर का. 5 1 5 आणि इथं पण 5 1 5 झाले शून्य, 10 राहिले. म्हणजे 10 गुणिले वरचा एक बरोबर क, बरोबर 10 वर्ष लागतात आपल्याला. कालावधी किती लागतो, टाइम किती लागतो, क म्हणजे कालावधी. कालावधी किती लागतो आपल्याला, 10 वर्षाचा कालावधी लागतो. आणि वर्षाचा, 10 वर्षाचा कालावधी चेक करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक ए हे तुमचं उत्तर आहे. सगळ्यांना समजलं काय केलंय, रिवाइज करून चला. सगळ्यांना समजलं.